संभाजीनगर न्यायालयात सातत्याने गैरहजर राहिलेल्या आरोपीला अटक करून न्यायालयात आणताच त्याने हातकडीसह धूम ठोकली। रिक्षाने जात असताना वाहतूक पोलिसांच्या तपासणी दरम्यान ही बाब निदर्शनास येताच त्याचा पुन्हा मुसक्या आवळण्यात आल्या। कारभारी श्यामलाल घुसिंगे असे त्याचे नाव असून त्याला अटक करण्यात आली। 2022 मध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाने फुलंब्री तालुक्यात अंमली पदार्थ विरोधात कार्यवाही केली होती। त्यात फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यात कारभारी आरोपी होता। फुलंब्री पोलिसांनी दोषारोप पत्र सादर केले। प्रकरण न्याय प्रविष्टीत आहे, मात्र वारंवार नोटीस देऊन देखील कारभारी न्यायालयात तारखेवर गैरहजर राहत होता। या प्रकरणात न्यायालयाने त्याच्या विरुद्ध अटक वॉरंटी जाहीर केली होती। फुलंब्री पोलिसांनी त्याला अटक करून जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले, मात्र सायंकाळी न्यायालयाबाहेर येताच त्याने पोलिसांच्या हाताला झटका देत पोबारा घात झाला व रिक्षात बसून पळून जाण्याचा प्रयत्न करताच पोलिसांनी त्याला पकडून घेतले। कारवाई काय झालेली आहे आणि काय प्रकार आहे नेमका आपण आज त्या ठिकाणी केला? आम्हाला कंट्रोलने एक कॉल केला होता की मंगळसूत्र 2 जणांनी कमल लाईन बाजारच्या पाठीमागे मंगळसूत्र चोरी झाली आहे आणि आपल्या हद्दीत नाकाबंदी करा म्हणून असा आदेश झाला होता। तर आम्हाला पोलीस स्टेशनवरून फोन आला, बरं ठिकाणी सुलटी पॉईंटला तुम्ही नाकाबंदी करा। नाकाबंदी करीत असताना एक रिक्षामध्ये एक इसम बसून आला। पण त्या रिक्षावाल्याने आम्हाला एक माहिती दिली की बा त्याच्या हातामध्ये हातकडी म्हणून सांगितलं। मग त्याला आमचे सहकारी पुशे यांनी त्याला ताब्यात घेतलं आणि PSI मी आणि PSI ढोणे असे आम्ही तिघा मिळून त्याला ताब्यात घेतलं आणि त्याला नावगाव विचारलं कुठल्या पोलीस स्टेशनचं काय आहे, तर त्यांनी त्याचं नाव सांगितलंय श्यामलाल नाव घुसिंगे म्हणून नाव सांगितलं, राहणार निधोना। आणि त्याला फुलंब्री पोलीस स्टेशनचे हवालदार त्याला कोर्टात घेऊन गेले होते, परंतु ते कोर्टातून तिथून पळून आला होता। त्या हातकडीसह मिळून आल्यामुळे आम्ही त्याला ताब्यात घेतलं आणि आमच्या पोलीस स्टेशनला घेऊन आलो। माननीय PI मॅडम समोर हजर केलं। PI मॅडमनं त्यांना विचारपूस केली, मग त्यांनी माहिती दिली। मग ती माहिती फुलंब्री पोलीस स्टेशनच्या PIशी त्यांचं बोलणं झालं। तशी आम्ही गाडीला नोंद मारली आणि त्यांना ते पोलीस स्टेशन त्यांचे अधिकारी आले, API साहेब, कर्मचारी, मग त्यांच्या ताब्यात दिले। पुढील कारवाई करणार। काय नाव आपलं? आपलं नाव काय? माझं नाव आहे पोलीस हेड कॉन्स्टेबल कदम। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, संभाजीनगर।